मी डॉक्टर रमेश अग्रवाल आपल्या भारतरत्न इंदिरा गांधी इंजिनिअरिंग कॉलेज ह्याच्या वतीने जे नवीन उपक्रम सुरू झाला आहे आणि एक शाखा सुरू झाली बायोमेडिकल इंजिनिअरिंग, त्याला मी त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आणि ही जी शाखा आहे हे पुढं ह्याचा उपयोग वैद्यकीय उपचारासाठी फारच उपयोगी ठरणार आहे आणि ह्याची जेवढी माहिती होईल याच्यात एवढं डेव्हलपमेंट होईल, सुधारणा होईल, ते खरंच आपल्या वैद्यकीय शाखेसाठी फारच उपयोगी आहे. आम्ही त्यावेळी शिकत होतो की बाबा एक टोमोग्राफी म्हणून मशीन आहे, तर त्याला आता आपण CT स्कॅन जे म्हणतो ते आम्ही शिकत असताना ते आम्ही ऐकत होतो. आता CT स्कॅन आला आहे, पुढं MRI आला आहे, त्याच्या पुढं पेट स्कॅनिंग आलं, म्हणजे कॅन्सरच्या पेशंटला ते फारच उपयोगी आहे. म्हणजे कॅन्सर कुठं पसरला हे आपल्याला त्यावेळी पेट स्कॅनने समजतं आहे आणि त्यामुळे आपण त्याचा नक्की चांगलाच उपचार करू शकतो. आणि पेशंटची म्हणजे ऑपरेशनची गरज आहे का नाही त्याला सांगू शकतो, त्याची पेशंटची लाईफ एक्सपेक्टन्सी की आपण सांगू शकतो. एवढंच नाही, आता या मशिनरीच्या पुढं आता बंद जे आहे जळालेले पेशंट आहे 50% वरती पेशंट सहसा दगावतो. त्यामुळे आता त्याला टिश्यू कल्चर हा आलेला आहे की ते पेशी घ्यायचं आणि पेशी तुम्ही कल्टिवेट करायचं आणि त्याची कातडी बनवायची. आर्टिफिशियल कातडीसुद्धा आलेली इंटिग्रेन म्हणून, किंमत जास्त आहे, पण जसं डेव्हलपमेंट होईल बायोमेडिकल इंजिनिअरिंग तर त्याचा खरंच फायदा होईल. तर ही एक पद्धत झाली. बाकी मशिनरी जी आहे त्याच्यात सुधारणा झाली. एक्सरे ज्यावेळी आम्ही काढत होतो एक्सरे क्लिअर येत नव्हता, आता जे डिजिटल एक्सरेमुळे तुम्हाला क्लॅरिटी एवढी चांगली मिळते आहे. हाडाचे तुम्ही केसेस घेतला तर पूर्वी आम्ही ऑपरेशन करायचं म्हणजे फार कमी ऑपरेशन करतो, कोल्ड सर्जरी तर फारच कमी, इमर्जन्सी सर्जरी असेल तर थोडंफार आम्ही करत होतो. आता एवढी सुधारणा आली. C-आर्म जे आलं आहे, C-आर्ममुळे तुम्हाला फ्रॅक्चर लाईन जे हेअरलाईन कंटिन्युटी आपण मिळू शकतो ते बायोमेडिकल इंजिनिअरिंगमुळेच आहे. मॉनिटरमध्ये फरक पडला आहे. पूर्वी नुसता आपण पेशंटचा ECG काढत होतो, आता तुम्हाला त्याची नाडी दिसते, त्याचं ऑक्सिजन लेवल दिसतं आहे, कार्बन डायऑक्साईड लेवल दिसतं आहे, BP सुद्धा ऑटोमॅटिक झालेलं आहे. म्हणजे ह्या ज्या डेव्हलपमेंट आहे हे खरंच वाखाणण्यासारखं आहे आणि याच्यावरती भरपूर शिकण्यासारखं आहे, भरपूर याच्यात डेव्हलपमेंट करण्यासारखं आहे. पूर्वी काय झालं तरी बायपास होता, आता एन्जिओप्लास्टी झालं. इवन बायपासला पूर्वी हार्टलंग मशीन वापरत होते, आता ऑक्टोपस म्हणून एक मशीन वापरतात. त्यामुळे हार्टलंग मशीन वापरायचीसुद्धा आता त्याची आवश्यकता कमी झालेली आहे. तर नक्कीच तुमचा जो बायोमेडिकल इंजिनिअरिंग आहे याच्यात जर आपण वर्कआउट केलं तर हा दोन्ही बाजूने म्हणजे इंजिनिअरिंगलासुद्धा फायदा आहे, त्यांना भरपूर स्कोप आहे आणि डॉक्टरीसाठी तर ते वरदानच ठरणार आहे.